ठरलं तर मग मालिकेच्या महा एपिसोडच्या भाग 2 मध्ये आता पुराव्याची बरसात करून अर्जुन हा साक्षीला एकदमच त्याने धारेवर धरलेले असते आणि साक्षी रिसॉर्टमधून 1 तास ह्या बाहेर गेल्या होत्या हे आता CCTV फुटेजमधून अर्जुनने दाखवलेले असते. अर्जुन म्हणतो की साक्षी ह्या त्यावेळेस बाहेर गेल्या होत्या आणि त्या खोटं बोलतायत हे जज तुम्ही नोट करा. लगेचच जज ते पॉईंट नोट करतात आणि आता रडवेला चेहरा करून तन्वी नागराजला म्हणते की सगळं संपलं आणि आता साक्षी जेलमध्ये जाईल आणि फ्रॉडच्या साक्षीमुळे मी सुद्धा जेलमध्ये जाईल की काय. तोंडावरती बोट ठेवत नागराज म्हणतो की गप्प बस तन्वी. लगेचच महिपत हा नागराजच्या कानात म्हणतो की नागराज, अर्जुनला हा CCTV कॅमेरा कसा मिळाला आणि ते फुटेज कसं मिळालं. इकडे आता ततमम करत साक्षी म्हणते की हे फुटेज खोटं आहे आणि मी तुम्हाला या अगोदर ते CCTV फुटेज सबमिट केलं ना, त्या फुटेजमध्ये मी रिसॉर्टमध्ये पूर्ण वेळ होते तेच खरं आहे. रिसॉर्टच्या आतलं CCTV फुटेज खरं आणि रिसॉर्टच्या बाहेरचं CCTV फुटेज खोटं हे कसं मी साक्षी असे आता अर्जुन साक्षीला बोलतो. लगेचच मान वळवत अर्जुन हा म्हणतो की ॲडव्होकेट रविराज किल्लेदार, तुम्हाला सुद्धा असंच वाटतं का मी सबमिट केलं ते बाहेरचं CCTV फुटेज खोटं आहे म्हणून. उठून उभा राहत रविराज म्हणतो की माय लॉर्ड, मला माझी क्लायंट साक्षी शिकरे हिच्या बरोबर थोडंसं बोलायचंय. लगेचच जज हे परमिशन ग्रँट करतात. साक्षीकडे येत रविराज म्हणतात की तुम्ही जे फुटेज कोर्टाला सादर केलं ना, ते तुम्हाला कुठे मिळालं साक्षी शिकरे. साक्षी सांगू लागते की ॲक्च्युली माझ्या अगोदरच्या वकिलांनी रिसॉर्टमधील माझे जाणे येण्याचे पुरावे माझ्याकडे दाखल केले होते, त्यामुळे त्याच रिसॉर्टने आम्हाला हे सगळं फुटेज प्रोव्हाइड केलं असल्याचे साक्षी रविराजला बोलते. लगेचच रविराज म्हणतात की हे फुटेज साक्षी शिकरेला रिसॉर्ट करून मिळालं होतं आणि ते पॉईंट लगेचच जजला नोट करायचे सांगतात. रस्त्यावरल्या कुठल्याही अनवॉन्टेड कॅमेऱ्याचे हे फुटेज नसल्याचे रविराज जजला सांगतात आणि रिसॉर्टमधलंच 100% खरं CCTV फुटेज असल्याचे रविराज जजला बोलतात. लगेच अर्जुन म्हणतो की मिस साक्षीने सबमिट केलेलं फुटेज खोटं आहे असं तर मी अजून म्हणालेलो नाहीये आणि असं या फुटेजमध्ये मिस साक्षी 1.5 तास या फुटेजमधून बाहेर गेल्या होत्या हे स्पष्ट कळतंय. साक्षी शिकरे रिसॉर्टमधून बाहेर पडले ती वेळ आणि विलासचा खून झाला ती वेळ एक्झॅक्टली मॅच करते माय लॉर्ड असे आता अर्जुन जजला बोलतो. अर्जुन म्हणतो की रिसॉर्टचे आणि आश्रमाचे अंतर फक्त 10 मिनिटाचे आहे. तेव्हा साक्षी शिकरे या रिसॉर्टमधून बाहेर पडले आणि डायरेक्टली आश्रमात जाऊन त्यांनी विलासचा खून केला आणि पुन्हा रिसॉर्टमध्ये येऊन त्या पार्टी करायला लागल्या. लगेच ओरडत रविराज म्हणतो की या CCTV फुटेजमधून खुनाचा कोणताही निष्कर्ष काढला जाऊ शकत नाही. अर्जुन म्हणतो ठीक आहे आणि पुन्हा अर्जुन साक्षीला विचारतो की मधल्या 1.5 तासाच्या वेळात तुम्ही कुठे गेला होता. तर साक्षी म्हणते मी तिथेच होते. अर्जुन म्हणतो की तुम्ही नीट आठवा, तिथे रिसॉर्टमध्ये नेटवर्क नसेल तेव्हा तुम्ही फोन करण्यासाठी वगैरे बाहेर गेला असताल. अर्जुन म्हणतो तुम्ही एंट्री करून बाहेर गेला होतात का, म्हणजे तुम्हीच सांगितलं त्या रिसॉर्टमध्ये मॅन्युअली एंट्री आहे म्हणून. चिडतच साक्षी म्हणते मी तुम्हाला किती वेळा सांगितलं मी कुठेही बाहेर गेले नव्हते आणि तुम्ही मला या सगळ्यामध्ये का अडकवण्याचा प्रयत्न करताय. अर्जुन म्हणतो की ATM मध्ये पैसे काढायला गेले तर तुम्हाला 1.5 तास का लागेल, ATM तर तिथेच आहे ना. मी डायरेक्ट 2 वाजता रिसॉर्टमधून बाहेर पडले, तुम्हाला कळत कसं नाही असे आता साक्षी अर्जुनला बोलते. अर्जुन म्हणतो तिथे ATM नाही, मग तुम्हाला तिथे ड्रिंक्स वगैरे काही विकत घ्यायचं होतं का. लगेच रविराज उठून उभा राहत अर्जुनवर ऑब्जेक्शन घेतात. विचार करत अर्जुन म्हणतो तुमची तर तिथे पार्टी चालू होती, मग तुम्ही कशासाठी बाहेर गेला असताल, कारण ड्रिंक्स सुद्धा तिथेच असेल ना. अर्जुन म्हणतो कदाचित तुम्हाला औषध आणायचं असेल, पण औषधासाठी मेडिकल शॉप तिथेच कुठे असेल का असं आता अर्जुन नाटक करत विचार करू लागतो. तर लगेचच चिडून साक्षी ओरडत म्हणते की मी तिथून कुठेच बाहेर पडले नव्हते. तर ओरडतच अर्जुन म्हणतो तुम्ही 9:17 बाहेर पडला होतात आणि माझ्याकडे अजून एक दुसरा पुरावा आहे. मी तुमची माफी मागतो कारण त्या विटनेसचं नाव या लिस्टमध्ये नाहीये आणि तो विटनेस नक्कीच या केसला वेगळा टर्न देऊ शकतो याची मला खात्री आहे. तेव्हा त्या विटनेसला बोलावण्याची परवानगी द्यावी असे आता अर्जुन जजला बोलतो आणि लगेच परमिशन ग्रँटेड केली जाते आणि लगेच तिसरा विटनेस म्हणजे समीर वाळकेला अर्जुन बोलावतो. समीर वाळकेला हजर व्हायला सांगितल्यानंतर लगेच तो विटनेस बॉक्समध्ये येतो आणि जे काही बोलेल ते खरे बोलेल याची शपथ घेतो. लगेच अर्जुन त्याला त्याची ओळख करून विचारतो तेव्हा समीर वाळके म्हणतो की मी एका रेस्टॉरंटचा ओनर आहे. तर अर्जुन म्हणतो एक महत्त्वाची ओळख करून द्यायची राहिली, तुम्ही साक्षी शिकरेंचे मित्र आहात. ज्या दिवशी विलासचा खून झाला त्या दिवशी तुम्ही तुमच्याच रिसॉर्टमध्ये साक्षी शिकरेंबरोबर पार्टी करत होता, बरोबर ना. तर समीर वाळके म्हणतो की अगदी बरोबर.
अर्जुन म्हणतो की आता मिस समीर वाळके तुम्हीच सांगा, मिस साक्षी शिकरी या पार्टीमधून 1.5 तास बाहेर पडल्या होत्या. हे खरं आहे की खोटं आहे? साक्षी शिकरे या पार्टीमधून बाहेर गेल्या होत्या या खरे असल्याचे आता समीर बोलतो. पण ती कुठे आणि कशासाठी गेली होती हे मला माहीत नसल्याचे आता समीर वाळके कोर्टाला अर्जुनला सांगतो. आणि साधारण ती 1.25 तास रिसॉर्टमधून गायब झाल्याचे आता समीर ह्या अर्जुनला सांगतो. आणि लगेच पॉईंट नोट करायला सांगून अर्जुन हा रविराज किल्लेदारला म्हणतो, तुम्हाला माझ्या क्लायंटला काही प्रश्न विचारायचे आहेत का? इकडे रविराज आता विचारात पडतो. विचारांचे थैमान रविराजच्या डोक्यात आता नाचू लागतात. रविराज विचार करतो की अर्जुनने हे सगळे पुरावे कसे मिळवले असतील. तर लगेच भानावर येत रविराज म्हणतो की नाही, मला कोणताच प्रश्न नाही विचारायचा. त्यानंतर अर्जुन पुन्हा साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलावण्याची परवानगी मागतो. तर आता साक्षीचे धाबेदान आणलेले असतात. साक्षी विटनेस बॉक्समध्ये येताच अर्जुन म्हणतो की मी साक्षी शिकरे, मला आता आठवेल की तुम्ही 9:15 वाजता बाहेर कुठे गेला होतात. म्हणजे माझं म्हणणं आहे 9:17 तुम्ही कुठे गेला होतात. तर ततमम करत साक्षी म्हणते की आत्ता समीर म्हणाला की मी रिसॉर्टमधून बाहेर पडले असतील कदाचित, पण या गोष्टीला 8 महिने झाले त्यामुळे सगळे डिटेल्स माझ्या लक्षात नसल्याचे आता साक्षी बोलते. हसतच अर्जुन म्हणतो की तुमची तर शार्प मेमरी आहे, पण जाऊ द्या, मी गेलेच नव्हते, याच्याऐवजी आता मी गेले असेन असे तुम्ही बोलल्यात. तर लगेचच गुड जॉब मिस साक्षी असे अर्जुन बोलताच साक्षी म्हणते की मी खून केला याचा अर्थ असा तर होत नाही ना. रागाने अर्जुन म्हणतो की याचा अर्थ असा होतो की तुम्ही कोर्टाला सगळं खरं सांगितलेलं नव्हतं. लगेचच तुम्ही सर्व खोटं लपून ठेवलेलं आहे. तेव्हा कशावरून तुम्ही विलासचा खून केला नसेल असे आता अर्जुन साक्षीला बोलतो. तेव्हा याचा अर्थ तुम्ही वात्सल्य आश्रमात गेला होता असे अर्जुन आता साक्षीला बोलतो. आणि कशावरून तुम्ही मधुभाऊंच्या स्टेटमेंटनुसार विलासवर गोळी झाडली नव्हती असे होईल. तेवढ्यात रविराज म्हणतो की माझी क्लायंट साक्षी शिकरे या 1.5 तास रिसॉर्टमधून बाहेर पडल्या, याचा अर्थ त्या आश्रमात जाऊन त्यांनी विलासचा खून केला असा तर होत नाही ना. त्या 1.5 तास कुठे बाहेर गेल्या होत्या याचे पुरावे मी लवकरात लवकर कोर्टाला सादर करेल असे आता रविराज कोर्टाला बोलतो. आणि त्यासाठी कोर्टाने मला अवधी द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. लगेचच ते सर्व पॉइंट नोट करत जज म्हणतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी सिद्ध केलंय की साक्षी शिकरे मधल्या 1.5 तासामध्ये रिसॉर्टमध्ये नव्हत्या आणि त्यामुळे त्या आश्रमात गेले असणार याची शक्यता आता निर्माण झाली. पण त्या तिथेच गेल्या होत्या याचे पुरावे आता अर्जुन सुभेदार यांनी कोर्टाला सादर करावेत. आणि रविराज किल्लेदार यांनी त्या कुठे गेल्या होत्या याचे सुद्धा पुरावे सादर करावेत. आणि लगेचच जज हे कोर्ट बरखास्त करतात. तेव्हा लगेचच सर्वजण बाहेर जाऊ लागतात आणि साक्षी रागाने तिरप्या डोळ्यांनी आता चैतन्यकडे बघते. तेवढ्यात कुसुम तो पॉईंट नोट करते आणि साक्षी ही चैतन्यकडे अशी का बघते असा आता कुसुम विचार करते. तर खाली मान घालत चैतन्य हा बाजूला येतो. लगेच बोट करत मधुभाऊ म्हणतात की जावई बापूंनी अगदी खरं खरं सिद्ध केलंय आणि आता जगाला कळेल की मी खरं बोलत होतो. तर हसतच सायली म्हणते की हो मधुभाऊ, आणि आता लवकरच तुम्ही बाहेर येणार, तो दिवस आता दूर नाहीये. कुसुम म्हणते की आता सगळं बेस्टच होणार आहे नाही की चैतन्य. लगेचच चैतन्य भानावर येत म्हणतो हो हो. आणि लगेचच अर्जुन म्हणतो की आता तर कुठे सुरुवात झाली आणि आता हे सिद्ध करायचं की साक्षी वात्सल्य आश्रमात गेली होती आणि तिनेच विलासचा खून केलाय. आणि लगेचच जावई बापू काळजी घ्या असे म्हणत मधुभाऊ हे बाहेर जातात. आणि इकडे आता महिपत, नागराज, तन्वी आणि साक्षी बाहेर आल्यानंतर डोक्याला हात लावत तन्वी म्हणते की आता मेलो, जाम मेलो. त्या रिसॉर्टमधले सगळे CCTV मॅनेज केले होते, मग बाहेरचं CCTV मॅनेज करायला कशी विसरली साक्षी तू, असे आता तन्वी साक्षीला बोलते. नागराज म्हणतो की तन्वी एवढं काही बोलू नकोस, एवढं काही झालेलं नाहीये. तर रागाने साक्षी म्हणते की मग आता काय फाशी द्यायची, माझ्यावरती वेळ आणायची काय तुम्हाला. तर इकडे महिपत म्हणतो त्या अर्जुनने कोर्टात किती जरी राडा घातला तरी तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. आणि तो हे कसं सिद्ध करणार आहे की तू त्यावेळेस आश्रमातच होती आणि तूच विलासचा खून केलाय म्हणून. नागराज म्हणतो की टेन्शन नाही घ्यायचं, त्याने आपल्याला गाफील ठेवून आपल्यावरती घाव घातलाय आणि साक्षी आश्रमात नव्हती तर दुसरीकडे होती, याचे आता खोटे पुरावे आपल्याला तयार करावे लागतील असे नागराज बोलतो. तर तन्वी म्हणते की आता कुठल्या समुद्रात जाऊन उडी मारायची. तर आता इकडे अर्जुन, सायली आणि कुसुम बाहेर येतात. तेव्हा सायली म्हणते की चैतन्य सर कुठे गेलेत. यरवी ते कोर्टातून तुमच्यासोबतच बाहेर पडतात आणि चर्चा करतात, पण आज अचानक कुठे गेले. तर अर्जुन सुद्धा आता विचार करू लागतो. इकडे आता चैतन्य त्याच्या गाडीतून हा साक्षीकडे येतो आणि साक्षीच्या गाडीत बसून साक्षीसोबत बोलत असतो. चैतन्य म्हणतो की साक्षी तू माझ्याबरोबर चीड बोल, मला मार, पण प्लीज गप्प बसू नकोस, माझ्यावरती संताप काढ. तर तेवढ्या तिकडे कुसुम ही त्यांच्याकडे येऊ लागते. आणि आता लगेचच अर्जुन सुद्धा चैतन्य साक्षीसोबत ज्या कारमध्ये बोलत असतो त्याच्या शेजारी येतो.
तर आता अर्जुन चैतन्याला साक्षीसोबत बोलताना बघून चैतन्याचे सुद्धा साक्षीसोबत काहीतरी धागेदोरे असल्याचे अर्जुन कसा समोर आणतो आणि केसला कशी कलाटणी मिळवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.